जिल्हा परिषद पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीत महत्त्वाची चर्चा झालेली आहे। उद्धव ठाकरेंनी बैठक घेतलेली आहे। उद्धव ठाकरेंनी जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक बोलवलेली होती आणि या बैठकीला 225 जिल्हा संपर्क प्रमुख उपस्थित होते। यामध्ये जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चर्चा झाली आहे। विजय वंजारा आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। विजय, महत्त्वाची बैठक ही म्हणावी लागेल, नेमकी काय चर्चा या बैठकीत झाली आहे? नक्की जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी आज बोलवलेली जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक आज बोलवली होती। दुपारी 2 वाजता ही बैठक सुरुवात झाली होती या सेनाभवनामध्ये। आगामी जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती। या बैठकीला 225 जिल्हा संपर्क प्रमुख उपस्थित होते। आगामी जिल्हा परिषद आणि पालिकाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली। त्याच्यामध्ये त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या कशा पद्धतीने ही निवडणुकीची लढाई करायची आहे, युती होणार की नाही होणार याच्यावरती तुम्ही अवलंबून राहू नका, हे आम्ही बघू, पण तुम्ही निवडणुकीला तयारीला लागा असं सूचना देण्यात आलेलं आहे। निश्चित विजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बिबट्यावरून विधानसभेमध्ये गोंधळ झालेला पाहायला मिळालेला आहे। दरम्यान बिबट्यापेक्षा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झालाय, असा प्रश्न आमदार प्रकाश सुर्वेंनी उपस्थित केला। बिबट्यांना जेरबंद करता येतं, पण भटक्या कुत्र्यांना कोण जेरबंद करणार, असा सवाल त्यांनी विचारत विधानसभेमध्ये गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली। गल्लोगल्ली लोकांना दहशत आहे, हे बिबट्यांची तर छतावर दहशत आहे, पण आज सामान्य जनतेला प्रचंड दहशत आहे। मुंबईमध्ये जा, कुठेही जा, जिथे तिथे ऑल ओव्हर देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कुत्र्यांचा हैदोस आहे साहेब, आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत, तरी त्याच्यावर काही कारवाई करत नाही सरकार। काय करतं? सरकारने याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे। कुत्र्याबद्दल आताच आपण लक्षवेधीमध्ये सांगितलं की माननीय स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी शहरी जे आपले त्या ठिकाणी कसा व्यवस्था करायच्या, आणि दुसरं ग्रामविकास मंत्री मग अशीच माननीय निलेश राणे जी आपण चर्चा केली ती नोटही केली आहे, त्याची बैठक त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री घेणार आहेत। दरम्यान विधान परिषदेमध्ये लक्षवेधीला उत्तर कोण देणार यावरून जोरदार गदारोळ झाला। अनिल परबांनी विधान परिषद सभापतींना यामध्ये लक्ष देण्याचा सल्ला देताना भाडोत्री मंत्री असा उल्लेख केलाय। अनिल परबांच्या वक्तव्यानंतर विधान परिषदेत एकच गोंधळ उडाला। सत्ताधाऱ्यांनी परबांना धारेवरती धरलेला आहे, तर दुसरीकडे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीवरून सुद्धा गदारोळ झालाय। मुख्यमंत्र्यांकडे ही जबाबदारी अधिवेशन चालवायची आणि आपण त्याचे एक्झिक्युटिव्ह आहात की हे सभागृह व्यवस्थित चालवण्याची। एक एक्झिक्युटिव्ह तर आपण देतच नाही आहेत। जे 3 प्रमुख चेहरे या सभागृहाचे आहेत त्याच्यात आपण एक आहात, मुख्यमंत्री एक आहात आणि विरोधी पक्षनेते आहात। हे 3 पायावरती चालायचे तर 2च पायावर पडतोय आपण। त्यामुळे आपण या सभागृहाला मार्गदर्शन करावं। आपल्याकडनं ही अपेक्षा आहे की याच्या पुढे आम्ही अशीच भाडोत्री मंत्र्यांकडनं उत्तर ऐकायची की नाही। अनेक विधान परिषदेचे सदस्य असे जे आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या विकास कामाची काही घेणं देणं नाही, ते सभागृहामध्ये येत नाहीत, त्याची देखील दखल अनिल परब साहेबांनी घेतली पाहिजे। आणि अनिल परब साहेबांचं मी समजू शकतो, चिडचिड होणं स्वाभाविक आहे, कारण बंटी पाटील त्यांना काही डायरेक्ट क्लिअरन्स देत नसल्यामुळं सन्माननीय सदस्य ही चिडचिड स्वाभाविक आहे साहेब अनिल परब साहेबांची, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। मला नगर विकास खात्याचा मंत्री म्हणून प्राधिकृत केलेला आहे, त्याचं पत्र देखील आहे, आणि मी प्रभारी मंत्री म्हणून या ठिकाणी इथे आहे। गेल्या काही अधिवेशनामध्ये बघतो नगर विकास खात्याचं उत्तर आलं, प्रश्न आला की उदय सामंत उभे राहतात। आम्हाला प्रश्न पडलाय की नगर विकास मंत्री नक्की कोण आहेत, उदय सामंत आहेत का काय, आणि त्यांची उत्तर देण्याची त्याला तोड नाही, म्हणजे कुठल्या खात्यावर उत्तर देतात, म्हणून त्यांना सगळ्या खात्याचा एक वेळ मग असं करा, सगळ्या खात्याचं मंत्रिपदाची उत्तरं द्यायची, विधान परिषदेमध्ये त्यांना अधिकार देऊन टाका तरी आमची हरकत नाही, पण हे चुकीचे पायंडा पडतोय, याच्यावर आपण रुलिंग द्यावं, सभापती म्हणून द्यावं, नियमानुसार द्यावं, एवढीच आमची विनंती आहे।